तर पहा आपला प्रश्न आहे, मानवी वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या कोणी केली होती? मित्रांनो, हे सर्वच्या सर्व प्रश्न आपण शिक्षक भरतीचे तांत्रिक प्रश्न देखील म्हणू शकतो, कारण पेपर 1 आणि पेपर 2 यासाठी हे महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. मानवी वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या कोणी केली होती? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. तर वॉटसन हा जे आहेत यांनी मानवी वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या केली होती. यामध्ये पहा, मॅकडुगल यांची जी व्याख्या होती ती काय होती? मॅकडुगलची व्याख्या, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. या ठिकाणी मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही व्याख्या कोणाची आहे? तर वॉटसन यांची आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजावरून डॅश पद्धती अत्यंत उपयुक्त असते. पहा, प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर एखाद्या मोठ्या समूहाचं वर्तन काही प्रसंगामध्ये कसं घडणार आहे याच्या अंदाजासाठी कोणती पद्धत खूप महत्त्वाची मानली जाते? तर उत्तर होईल याचं ऑप्शन क्रमांक 2. तर सर्वेक्षण ही एक पद्धत आहे आणि ही खूप महत्त्वाची मानली जाते. पहा, सर्वेक्षण म्हणजे काय किंवा ती जी पद्धत आहे ती काय आहे? एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी सर्वेक्षण ही पद्धती महत्त्वाची असते. या ठिकाणी जीवन वृत्तांत ही एक पद्धत आहे. पहा, काही व्यक्तींच्या वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्ती समूहाचा सूक्ष्मपणे म्हणजे बारकाईने अभ्यास करण्यासाठी जीवन वृत्तांत ही जी पद्धत आहे ही वापरली जाते. यामध्ये मित्रांनो आपण प्रत्येक प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण देखील घेत आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ अजूनच खूप महत्त्वाचा ठरतो. म्हणजे आपल्याला एका प्रश्नासोबत 3 प्रश्नाची उत्तरे देखील मिळून जातात. या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 सर्वेक्षण. यानंतरचा प्रश्न आहे, कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे डॅशचे उदाहरण आहे. पहा, या ठिकाणी देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे. हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला 2014च्या मानसशास्त्र व अध्यापन किंवा बालशास्त्रमध्ये विचारण्यात आलेले होते. पहा, कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला आपण अंधारामध्ये साप समजतो आणि त्याला आपण घाबरतो, हे कशाचं उदाहरण आहे? तर हे उदाहरण आहे पहा, इंद्रिय भ्रम. म्हणजे जे आपले अवयव आहेत त्यांचा एक भ्रम होतो, म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो? इंद्रिय भ्रम. लक्षात ठेवा, इंद्रिय भ्रम म्हणजे काय? तर उद्दीपक अस्पष्ट असला किंवा पार्श्वभूमी बदललेली असली किंवा पार्श्वभूमी बदलली तरी आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत त्यांच्याकडून त्याचा चुकीचा अर्थ लावला जातो. म्हणजेच आपण काय त्या निर्जीव पट्ट्याला अंधारामध्ये साप समजतो, म्हणजेच त्या ठिकाणी काय झालंय की जे आपलं ज्ञानेंद्रिय आहे त्याने त्याचा चुकीचा अंदाज लावला. या ठिकाणी चित्तभ्रम देखील आहे. पहा, चित्तभ्रम म्हणजे काय? तर उद्दीपक समोर नसताना आपणास भास होतात, उद्दीपक नसल्याने संवेदना निर्माण होत नाहीत. पहा, चित्तभ्रम म्हणजे काय? की समोर एखादी गोष्ट नाही पण आपल्याला ती गोष्ट आहे असा भास होतो, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? चित्तभ्रम. आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल? इंद्रिय भ्रम. ऑप्शन क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे, सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उत्पत्ती. पहा, अध्ययन उपपत्ती डॅश यांनी मांडलेली आहे. मित्रांनो, हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. पहा, कारण हा प्रश्न आपल्याला 2014 आणि 2019 या दोनही वर्षी विचारण्यात आला होता. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती कोणी मांडली होती? तर ती मांडलेली आहे ऑप्शन क्रमांक 4 अल्बर्ट बांदुरा यांनी मांडलेली होती. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता म्हणून कोणाची ओळख आहे? किंवा साधक अभिसंधान पद्धती जी आहे त्याचा उद्गाता म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर ते जे उद्गाता म्हणून त्यांना ओळखलं जातं तर ते आहेत ऑप्शन क्रमांक 2 B.F. स्किनर हे जे आहेत यांना साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यातील कल्पना डॅश प्रकारच्या असतात? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. हे जे सर्व प्रश्न आहेत मित्रांनो हे तांत्रिक प्रश्नामध्ये याचा उल्लेख होतो, कारण हे प्रश्न शिक्षक भरतीसाठी खूप महत्त्वाचे असतात. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 सृजनात्मक. लक्षात ठेवा, सृजनात्मक म्हणजे काय किंवा सर्जनात्मक. कवी, कथाकार, चित्रकार, नाटककार, शिल्पकार इत्यादी हे जे आहेत हे सर्जनात्मक मध्ये येतात आणि आपली कथा सादर करताना अन्य अनुभव अशा कल्पना साथ चढवतात. याचं आपल्याला मराठीमध्ये आपल्याला वाक्यात उपयोग देखील एक वेळा विचारण्यात आला होता. तर यामध्ये उदाहरण सांगायचं म्हटलं तर नाटककार, चित्रकार यांच्या ज्या कल्पना असतात ह्या सृजनात्मक कल्पना असतात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती मुले विशेष गरजा
असणारी नाहीत ते आपल्याला सांगायचं आहे। लक्षात ठेवा, प्रश्न थोडासा आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे। खालीलपैकी कोणते मुले विशेष गरजा असणारी नाहीत असा प्रश्न आहे। तर या ठिकाणी काय उत्तर होईल, तर अध्ययन क्षमता कमी असलेली। लक्षात ठेवा, अध्ययन क्षमता कमी असलेली जी काही मुलं आहेत हे विशेष गरजा असणारी नाहीत। त्यामुळे लक्षात ठेवा, विशेष गरजा असणारी मुले कोणती कोणती आहेत? विकलांगता म्हणजेच काय, तर जन्माच्या वेळी किंवा जन्म झाल्यानंतर अपघातामुळे झालेली कायमची किंवा तात्पुरती जी शारीरिक आणि मानसिक कमतरता आहे तिला म्हटलं जातं पहा विकलांगता। आणि अशी जी काही महत्त्वाची मुलं आहेत किंवा विशेष गरजा असणारी ते मुलं असतात। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे कोणी म्हटले होते? पहा, या ठिकाणी बुद्धिमत्तेची आपल्याला व्याख्या दिली आहे। या ठिकाणी व्याख्या काय दिलेली आहे की बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची जी शक्ती आहे तिला बुद्धिमत्ता म्हटलं जातं। पण ही जी व्याख्या आहे ही कोणत्या शास्त्रज्ञाची आहे? लक्षात ठेवा, ही जी व्याख्या आहे तर ही विल्यम स्टर्न यांची आहे। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। या ठिकाणी पहा, वेगवेगळे लेखक आहेत किंवा वेगवेगळे जे शास्त्रज्ञ असतात त्यांनी आपापल्या पद्धतीने काही व्याख्या मांडलेल्या असतात। त्यामध्ये आहेत पहा विल्यम स्टर्न, तर यांनी मांडलेली व्याख्या कोणती आहे? यांनी मांडलेली बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती म्हणजे बुद्धिमत्ता। ही झाली विल्यम स्टर्न यांची व्याख्या। त्यानंतर जे गेट्स आहेत त्यांची काय आहे? बुद्धिमत्ता म्हणजे अध्ययन क्षमतांचे संयुक्त संघटन। ही झाली गेट्स यांची व्याख्या। यानंतर पहा विल्यम जेम्स आहेत, तर यांची व्याख्या काय आहे? सापेक्ष दृष्टीने नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन करण्याची जी क्षमता आहे तिला म्हटलं जातं पहा बुद्धिमत्ता। या 3 लेखक किंवा ते 3 शास्त्रज्ञ आहेत त्यांची प्रत्येकाची आपापल्या पद्धतीने मांडलेली व्याख्या आहे आणि ही दिलेली प्रश्नामधील व्याख्या ही विल्यम स्टर्न यांची आहे। म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य आले पाहिजे असा विचार कोणी मांडला होता? पहा, या ठिकाणी परत एक वेळा महत्त्वाचे आपल्याला शास्त्रज्ञावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य आले पाहिजे हे वाक्य किंवा हा विचार कोणाचा आहे? आणि हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला 2014 मध्ये जी झालेली टीईटी होती त्यामधील हे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, बालमानसशास्त्र आणि अध्ययन शास्त्रामध्ये। आणि या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 4, तर डॅनियल गोलमन यांची विचारधारा होती की शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचं सहाय्य असलं पाहिजे। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, इसवी सन 1921 साली दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा खालीलपैकी कोणी सुरू केली होती? वर्ष कोणतं आहे पहा, 1921 या वर्षी। तर ही जी शाळा आहे शिशुशाळा ही कोणी केली होती? लक्षात ठेवायचे नाव काय आहे? बालमंदिर नावाची शिशुशाळा ही केली होती पहा ऑप्शन क्रमांक 3 गिजूबाई बधेका यांनी। यामध्ये अनुताई वाघ ज्या आहेत यांनी कोसबाड प्रकल्प आहे आणि रमाबाई रानडे ज्या आहेत ह्या सेवा सदन आहेत। आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी सांगायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्याध्यापिका आहेत सावित्रीबाई फुले। त्यांनी पहिली शाळा काढली कोणी मुलींची शाळा? तर महात्मा फुले यांनी काढली आणि त्या शाळेवरती त्या शिक्षिका म्हणून होत्या। या ठिकाणी प्रश्न आहे, 1921 साली दक्षिणामूर्ती या ठिकाणी बालमंदिर नावाची शिशुशाळा गिजूबाई बधेका यांनी काढली होती। ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, साध्य घटनेस प्रवृत्त करणाऱ्या विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तींचे मिश्रण म्हणजे डॅश होय? पहा, या ठिकाणी परत एक वेळा आपल्याला एक व्याख्या विचारण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, हे जे आहे बालमानसशास्त्र याविषयी महत्त्वाच्या असणाऱ्या व्याख्या आपण येणाऱ्या 10 ते 12 दिवसामध्ये असे 10-12 व्हिडिओ घेऊया। त्यामध्ये आपण जवळपास 300 प्रश्नांचा समावेश घेणार आहोत। म्हणजे प्रत्येक प्रश्न हा खूप महत्त्वाचा असणार आहे। आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3, तर त्याला आपण प्रेरणा असं म्हणतो। लक्षात ठेवा, प्रेरणा म्हणजे काय? एक प्रकारे मोटिवेशन आपण त्याला म्हणू शकतो। तर साध्य घटनेस प्रवृत्त करणाऱ्या विशेष किंवा विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तीचं जे मिश्रण आहे त्याला आपण प्रेरणा म्हणतो किंवा एक मोटिवेशन असतं, आपण त्याला इंग्रजीमध्ये मोटिवेशन म्हणू शकतो। या ठिकाणी पहा धारणा याची व्याख्या काय आहे? धारणाची व्याख्या काय आहे? ज्ञानेंद्रियामार्फत ग्रहण केलेला अनुभव जपून ठेवणे म्हणजे धारणा आहे। या ठिकाणी प्रेरणा आहे। प्रेरणा म्हणजे काय आहे? तर वर्तनाला दिशा देणे म्हणजे एक प्रेरणा होय।
या ठिकाणी बुद्धिमत्ता आहे. बुद्धिमत्ता म्हणजे काय, तर बदलत्या परिस्थितीमध्ये नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची जी क्षमता आहे ती म्हणजे असते पहा बुद्धिमत्ता. आत्ताच आपण मागच्या प्रश्नामध्ये देखील या प्रश्नाचा उल्लेख केला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे आकलन, शोध, दशा, टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असे कोणी म्हटले होते. पहा बुद्धीचे 4 पैलू कोणते आहेत, आकलन, शोध, दशा आणि टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असं कोणी म्हटलं होतं, तर ते म्हटलं होतं ऑप्शन क्रमांक 2 अल्फ्रेड बिने यांनी म्हटलं होतं. पहा बुद्धीचे 4 पैलू त्यांनी कोणते कोणते सांगितले, पहिला आहे आकलन, दुसरा कोणता आहे, दुसरा आहे पहा शोध, तिसरा कोणता आहे, तिसरा आहे दशा आणि चौथा कोणता आहे, तर चौथा आहे पहा टीका. हे 4 पैलू आहेत आपल्या बुद्धीचे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल अल्फ्रेड बिने. यानंतरचा प्रश्न आहे अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते. पहा अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक हे जे व्याख्या आहे किंवा हे जे उद्गाता म्हणून त्यांना आपण ओळखलं जातं तर ते कोण आहेत. या ठिकाणी उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 मार्शा विल आणि ब्रूस जॉईस हे जे दोघ जण आहेत यांना म्हटलं जातं अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे यशस्वी अध्यापन म्हणजे काय. पहा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जे आपले डीएड बीएडचे विद्यार्थी आहेत त्यांना ज्यावेळेस आपण पाठ घेतो त्यावेळेस या प्रश्नावरती खूप सारे प्रश्न विचारले जातात. तर यशस्वी अध्यापन म्हणजे काय असतं, तर यशस्वी अध्यापन म्हणजे असतं पहा परिणामकारक अध्ययन. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पहा परिणामकारक अध्ययन म्हणजेच काय, तर यशस्वी अध्यापन. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे बाह्य उद्दीपकासंबंधी मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोचविल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला काय म्हटलं जातं. पहा प्रश्न हा देखील खूप महत्त्वाचा आहे. बाह्य उद्दीपक या संबंधाच्या मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहोचवल्या जाणाऱ्या ज्या प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया आहे तिला काय म्हटलं जातं, तर तिला म्हटलं जातं पहा ऑप्शन क्रमांक 1 संवेदना असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा संवेदनाची व्याख्या काय, ही व्याख्या आहे. आणि अशाच पद्धतीच्या आपल्याला महत्त्वाच्या PDF पाहिजे असतील तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम आहे, त्याची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे डॅश होय. पहा एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी जी स्वतः म्हणजे आपल्या मनाने केलेली जी धडपड असते तिला काय म्हटलं जातं, तर तिला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 3 अवधान असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा अवधान म्हणजे काय, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड तिला म्हटलं जातं अवधान. यानंतर आहे पहा विस्मरण. विस्मरण म्हणजे काय, तर ग्रहण केलेल्या अनुभवाचे स्मरण न होणे म्हणजे विस्मरण. स्मरण न होणे म्हणजे आठवणीत न येणे. यानंतर आहे पहा स्मरण. तर स्मरण म्हणजे काय, गतानुभवाचे पुनर्जीवन म्हणजे स्मरण होय. म्हणजे झालेल्या गेलेले जे काही अनुभव आहेत त्यांचं पुनरुच्चारण किंवा पुनर्जीवन म्हणजे त्याला स्मरण आपण म्हणतो. यानंतर आहे कल्पना. कल्पना म्हणजे काय, तर एखादी आयडिया, काल्पनिक युक्ती. तर वास्तवातील प्रतिमांची जुळवाजुळव करून नवीन रचना तयार करणे म्हणजे त्याला आपण कल्पना म्हणतो. म्हणजे जे काही सध्या वास्तवामध्ये दिसतं त्यालाच इम्प्लिमेंट करणं, त्याच्यामध्ये नवीन काही अजून तयार करणं त्याला म्हटलं जातं पहा कल्पना म्हणजेच आयडिया. आणि अवधान म्हणजे काय, तर कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी स्वतःच्या मनाने केलेली धडपड ती असते अवधान. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्ष या कालावधीला काय म्हटलं जातं. पहा विकास अवस्थेमधील जो वयोगट दिलेला आहे 6 ते 12 वर्षाचा त्या कालावधीला काय म्हटलं जातं, तर ही जी कालावधी असतो याला किशोरावस्था असं म्हटलं जातं. पहा किशोरावस्था. लक्षात ठेवा शैशवावस्था कधी असते, 1 महिना ते 2 वर्ष. पहा शैशवावस्था. यानंतर बाल्यावस्था कधी असते, 2 वर्ष ते 6 वर्ष ही बाल्यावस्था असते. यानंतर किशोरावस्था काय असते, 6 वर्ष ते 12 वर्ष जी असते ती असते किशोरावस्था. आणि यानंतर पहा पौगंडावस्था म्हणजे काय, तर 12 वर्ष ते 14 वर्ष ती असते पहा पौगंडावस्था. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे अध्यापन शास्त्र म्हणजे काय. खूप बेसिक प्रश्न आहे पण खूप महत्वाचा आहे. अध्यापन शास्त्र म्हणजे काय, तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर वरील सर्व. म्हणजे पहा पद्धती व प्रतिमान, अध्यापन सूत्रे आणि तत्वे आणि नियम या सर्वांनी मिळून म्हटलं जातं पहा अध्यापन शास्त्र. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण हा आपल्याला 2014 मध्ये विचारण्यात आला होता पहा पहिल्या पेपरसाठी. हा प्रश्न आपल्याला 2019 ला विचारण्यात आला होता पहा दुसऱ्या पेपरसाठी. तर अध्ययनामध्ये क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते? तर ती असते ऑप्शन क्रमांक 2, फक्त बौद्धिक स्वरूपाची असते. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडविल्या जातात असे डॅश यांचे मत आहे. पहा, या ठिकाणी परत एक वेळ आपल्याला शास्त्रज्ञ घेण्यात आलेले आहेत. तर ही या ठिकाणी काय एक मत मांडलेलं आहे, ते मत कोणाचं आहे असा आपल्याला प्रश्न आहे. व्यक्ती व तिच्या सभोवतालचं म्हणजे जे सराउंडिंग जे वातावरण आहे यांच्यामधील आंतरक्रियामधून प्राप्त म्हणजे तयार झालेल्या किंवा प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या ज्या सोडवल्या जातात असं कोणाचं मत होतं? तर हे मत आहे ऑप्शन क्रमांक 3 कोहलर या शास्त्रज्ञाचं. ऑप्शन 3 आपलं उत्तर होईल. दिलेली व्याख्या कोणाची आहे? अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय. अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय ही टर्मन यांची व्याख्या आहे. अध्ययन व व्यक्तिविकासात कोणता घटक महत्त्वाचा असतो? त्याचं उत्तर वरील सर्व असं आहे, म्हणजे अनुवंशिकता, परिसर, मानसिक प्रक्रिया हे अध्ययन व व्यक्तिविकासात महत्त्वाचे घटक आहेत. सामान्य बुद्धिमत्ता म्हणजेच ॲव्हरेज बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तीचा बुद्धिगणांक खालीलपैकी कोणता? 90 ते 109. पॅव्लाव यांनी आपला अभिजात अभिसंधान उपपत्ती सिद्धांत कोणत्या प्राण्यावर प्रयोग करून सिद्ध केला? कुत्रा या प्राण्यावर. ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती संबंधी योग्य पर्याय निवडा. इथं जोड्या दिलेल्या आहेत, त्या संबंधी आपल्याला योग्य उत्तर निवडायचंय. गॅगने श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती, टॉलमन संकेत अध्ययन उपपत्ती, ब्रुनर ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती, कोफका समष्टीवादी अध्ययन उपपत्ती. तर दिलेल्या सर्व जोड्या बरोबर आहेत. डॅश यांच्या अध्ययनविषयक विचारांना अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन असे म्हटले जाते. डेव्हिड आसुबोल किंवा आसुबेल यांच्या अध्ययनविषयक विचारांना अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन असे म्हटले जाते. अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास डॅश म्हणतात, त्याला अध्ययन असे म्हणतात. खालीलपैकी कोणाचा साहचर्यवादी उपपत्तीशी संबंध नाही? कोहलर यांचा साहचर्यवादी उपपत्तीशी संबंध नाही. स्किनर, पॅव्लाव, थॉर्नडाईक हे साहचर्यवादी उपपत्तीशी संबंध असणारे मानसशास्त्रज्ञ आहेत. अध्यापन प्रतिमानाचे जनक कोणास म्हटले जाते? डॉक्टर ब्रूस जॉईस व मार्शा विल यांना अध्यापन प्रतिमानाचे जनक म्हणतात. जड बुद्धी असणाऱ्या व्यक्तीचा बुद्धिगुणांक डॅश ते डॅश दरम्यान असतो. 20 ते 39 दरम्यान. खालीलपैकी कोणता स्मरण प्रक्रियेचा घटक नाही? तर प्रतिमा हा स्मरण प्रक्रियेचा घटक नाही. ग्रहण, धारणा, प्रत्यावाहन हे स्मरण प्रक्रियेचे घटक आहेत. दिलेल्या विधानांचा विचार करता योग्य पर्याय निवडा. वर्तन अभ्यासाच्या पद्धती ही शास्त्रशुद्ध पद्धती मानली जाते. प्रायोगिक पद्धती ही शास्त्रशुद्ध पद्धती मानली जाते. तर यातील फक्त दुसरे विधान बरोबर आहे. प्रायोगिक पद्धती ही शास्त्रशुद्ध पद्धती मानली जाते. स्पियरमन आणि थॉर्नडाईक यांच्या बुद्धिमत्तेच्या सिद्धांतांना विरोध करत अनेक घटक सिद्धांत कोणी मांडला? थर्स्टन यांनी. हिंदी मुलांचे बुद्धिमापन ही बुद्धिमापनाची व्यक्तिगत कसोटी डॅश यांची आहे.
डॉक्टर कामत यांची आहे. आधुनिक मानसशास्त्राचा जनक कोणास मानले जाते? विल्यम जेम्स यांना. विकास हा गुणात्मक बदल दर्शवितो, त्याचा वेग सर्व व्यक्तींबाबत सारखा असतो. यासंबंधी योग्य पर्याय निवडायचा आहे. तर फक्त पूर्वार्ध बरोबर आहे. विकास हा गुणात्मक बदल दर्शवितो, पण त्याचा वेग सर्व व्यक्तीबाबत सारखा असतो ही बाब चुकीची आहे. उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता अशी बुद्धीची व्याख्या डॅश यांनी केली. ॲडम्स यांनी केली. प्रतिमेसंबंधीचा चुकीचा पर्याय निवडा. अवबोध वस्तुनिष्ठ तर प्रतिमा व्यक्तिनिष्ठ असते. पूर्व अनुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही. सर्व प्रतिमा सारख्या तीव्रतेने तयार होतात. प्रतिमांची तीव्रता व्यक्तिपरत्वे भिन्न असते. तर यातील सी ऑप्शन चुकीचा आहे. सर्व प्रतिमा सारख्या तीव्रतेने तयार होतात हे चुकीचं आहे. सतत आणि संथ वेगाने होणारा बदल म्हणजे डॅश होय. तर सतत आणि संथ वेगाने होणारा बदल म्हणजे उत्क्रांती. मानसशास्त्राचा जनक कोणास म्हटले जाते? ॲरिस्टॉटल. डॅश यांच्या मते स्मृती म्हणजे नवा अनुभव. रॉस यांच्या मते स्मृती म्हणजे नवा अनुभव. 19व्या शतकात डॅश उपपत्तीचा मानसशास्त्रावर विशेष पगडा होता. शक्तिवादी उपपत्तीचा 19व्या शतकामध्ये मानसशास्त्रावर विशेष पगडा होता. टर्मन यांच्या वर्गीकरणानुसार जगातील एकूण माणसांच्या तुलनेत कुशाग्र बुद्धीच्या माणसांचे शेकडा प्रमाण किती? 9.0. डॅश यांनी तयार केलेल्या बुद्धिमापन परिमाण श्रेणीच्या मदतीने मानसिक वय शोधता येते. अल्फ्रेड बिने. वाढ आणि विकास या संदर्भात जन्मपूर्व अवस्था आणि जन्मोत्तर अवस्था असे वर्गीकरण कोणी केले? डॉक्टर अर्नेस्ट जोन्स यांनी. अध्यापनाच्या व्याख्यान पद्धतीशी सुसंगत नसलेले विधान कोणते? सिद्धांत तसेच कठीण विषय मांडण्यास उपयुक्त. व्याख्यान देताना विविध चित्रे साधने यांचा वापर करता येतो. कमी वेळात जास्त अध्यापन करता येते. यात विद्यार्थ्यांच्या विचार तसेच तर्क यांना चालना मिळते. तर ऑप्शन डी हे अध्यापनाच्या व्याख्यान पद्धतीशी सुसंगत नाही. यात विद्यार्थ्यांच्या विचार तसेच तर्क यांना चालना मिळत नाही. गतानुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण अशी व्याख्या कोणी केली? स्टाउट यांनी केली आहे. अध्ययन व अनुदेशन उपपत्ती डॅश यांनी मांडली. आसुबेल यांनी. डॉक्टर हेवर्ड व वॅटसन यांनी डॅशला व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत सर्वाधिक महत्त्व दिले. परिसर. डॉक्टर हेवर्ड व वॅटसन यांनी परिसराला व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत सर्वाधिक महत्त्व दिले. बुद्धी ही एकूण 120 घटकांनी बनल्याचे मत कोणी मांडले? गिलफोर्ड यांनी. असामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तींबाबत योग्य पर्याय निवडा. ऑप्शन ए बरोबर आहे. बुद्धिगुणांक त्यांचा 130 ते 39 दरम्यान असतो आणि त्यांचं प्रमाण हे 3.5% असतं. ॲरिस्टॉटलने आत्म्यासंबंधीचे विचार खालीलपैकी कोणत्या ग्रंथात व्यक्त केले आहेत? डी ॲनिमा. डॅश यांची कृतियुक्त कसोटी प्रसिद्ध आहे. डॉक्टर भाटिया.
एडवर्ड थॉर्नडाईक यांच्या अध्ययनविषयक उपपत्तीशी कोणते विधान सुसंगत नाही? उद्दिष्ट किंवा हेतू स्पष्ट नसतो, उद्दिष्टाच्या दिशेने शोधनात्मक हालचाली होतात, प्रगती अगदी सावकाश होते, योगायोगाने यश मिळते. ऑप्शन क्रमांक ए हे विधान थॉर्नडाईक यांच्या अध्ययनविषयक उपपत्तीशी सुसंगत नाही. तर थॉर्नडाईक यांच्या अध्ययनविषयक उपपत्तीमध्ये उद्दिष्ट किंवा हेतू हे स्पष्ट असते. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ B.F. स्किनर हा डॅश उपपत्तीचा उद्गाता होय. साधक अभिसंधान. सर्वप्रथम मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय अशी व्याख्या कोणी केली? मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय अशी व्याख्या मॅकडुगल यांनी केली. समाकारवादी उपपत्तीशी खालीलपैकी कोणाचा संबंध नाही? लेविन यांचा संबंध नाही. तर कोहलर, कोफका आणि वर्दायमर यांचा समाकारवादी उपपत्तीशी संबंध आहे. म्हणजेच याबाबत त्यांनी आपले विचार किंवा सिद्धांत व्यक्त केले आहेत. अल्बर्ट बांदुरा यांनी सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्तीमध्ये प्रामुख्याने कशावर भर दिला? अल्बर्ट बांदुरा यांनी सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्तीमध्ये प्रतिकात्मकता आणि स्वयंनियंत्रणावर भर दिला आहे. आसुबैल यांनी अध्ययन व अनुदेशन उपपत्तीमध्ये पाठ्यपुस्तकावर प्रभुत्व मिळविण्यावर विशेष भर दिला. समाकारवादी कोहलर यांनी समस्या मर्मदृष्टीने सोडविण्यावर भर दिला. तर एडवर्ड थॉर्नडाईक यांनी उद्दीपक व प्रतिसाद यांच्यावर भर दिला. ही माहिती परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही ही पाठ करून ठेवा. खालीलपैकी कोणते अध्ययन प्रक्रियेचे वैशिष्ट्य नाही? अध्ययन सहेतुक असते, सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते, अध्ययन आजन्म चालणारी प्रक्रिया आहे, हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. तर बी हे जे ऑप्शन आहे ते अध्ययन प्रक्रियेचे वैशिष्ट्य नाही. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते हे विधान इथं चुकीचं आहे. तर बरोबर सांगता येईल की सर्व प्राण्यांचे अध्ययन हे सारखे नसते. डॅश या जर्मन मानसशास्त्रज्ञाने विस्मरण प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी स्वतःवर प्रयोग केले होते? एबिंगहॉस. कोणी बुद्धिमापनासंबंधी बहुघटक उपपत्ती मांडली? थॉर्नडाईक यांनी. दिलेल्या विधानांचा विचार करता योग्य पर्याय निवडा. साहचर्यवादी उपपत्तीत चेतक आणि प्रतिसाद यांचाच विचार करण्यात आला आहे. ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीत चेतक आणि प्रतिसादाबरोबरच परिसराचा देखील विचार करण्यात आला आहे. तर दिलेली दोन्ही विधाने बरोबर आहेत. प्रायोगिक पद्धती संबंधीचे कोणते विधान चुकीचे आहे? वस्तुनिष्ठ व शास्त्रशुद्ध पद्धती आहे, तुलनात्मक अभ्यास करण्यास परिणामकारक, वर्तन बदलाचा सखोल अभ्यास करता येतो, या पद्धतीत नियंत्रित परिस्थितीत नैसर्गिक प्रतिसाद मिळतात. तर डी ऑप्शन चुकीचा आहे. या पद्धतीत नियंत्रित परिस्थितीत नैसर्गिक प्रतिसाद मिळतात हे विधान चुकीचं आहे. खालीलपैकी कोणी जगातील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली होती? विल्यम उंट यांनी. शिक्षण म्हणजे वर्तनातील विकासशील असा बदल ही शिक्षणाची व्याख्या डॅश यांनी केली. गेट्स यांनी. यशस्वी जीवनासाठी शैक्षणिक बुद्धिमत्तेसोबत भावनिक बुद्धिमत्तेची आवश्यकता कोणी प्रतिपादित केली?
डॅनियल गोलमन यांनी. अयोग्य विधान निवडा. परिसराची आंतरिक व बाह्य परिसर अशी विभागणी करता येते. परिसर म्हणजे सभोवतालचे सामाजिक व सांस्कृतिक तसेच शैक्षणिक वातावरण. व्यक्तिमत्व विकासावर परिसराचा परिणाम होतो. चांगल्या घराण्यात जन्माला आलेली मुले कोणत्याही परिसरात चांगलीच राहतात. यातील डी हे विधान चुकीचं आहे. चांगल्या घराण्यात जन्माला आलेली मुले कोणत्याही परिसरात चांगली राहत नसतात. मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात हे डॅश यांनी निदर्शनास आणून दिले. विल्यम वुंट यांनी. बाह्य उद्दीपकाचा ज्ञानेंद्रियावर परिणाम झाल्यावर अवबोध होतो. बाह्य उद्दीपकाचा ज्ञानेंद्रियावर कोणताही परिणाम न होता प्रतिमा निर्माण होते. यासंबंधी योग्य पर्याय निवडायचा आहे. तर संपूर्ण विधान बरोबर आहे. बाह्य उद्दीपकाचा ज्ञानेंद्रियावर परिणाम झाल्यावर अवबोध होतो आणि बाह्य उद्दीपकाचा ज्ञानेंद्रियावर कोणताही परिणाम न होता प्रतिमा निर्माण होते. डॅश या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने 1913 मध्ये वर्तनवादी विचारसरणी मांडली. वॉटसन यांनी. टर्मन यांच्या वर्गीकरणानुसार उपसामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या माणसांचा बुद्धिगुणांक 80 ते 89 दरम्यान असून त्यांचे प्रमाण -% असते. 15.0%. दिलेल्या विधानांचा विचार करता योग्य पर्याय निवडा. अध्यापनाची प्रतिमाने विद्यार्थ्याला निरनिराळ्या परिसरात वावरण्याची संधी देतात. व्यक्तिविकास साधण्यासाठी प्रतिमाने उपयुक्त ठरतात. तर यातील दोन्ही विधाने बरोबर आहेत. अध्यापनाची प्रतिमाने विद्यार्थ्याला निरनिराळ्या परिसरात वावरण्याची संधी देतात. त्याचबरोबर व्यक्तिविकास साधण्यासाठी प्रतिमाने उपयुक्त ठरतात. अध्ययनार्थ्याचे अध्ययन व्हावे या उद्देशाने शिक्षकाने केलेल्या कृती म्हणजे अध्यापन होय. ही व्याख्या कोणाची आहे? शेफलर यांची. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाची होणारी धडपड म्हणजे अवधान होय. ही व्याख्या कोणाची आहे? टिचनेर यांची आहे. खालीलपैकी कोणते विधान निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्तीशी सुसंगत नाही? अध्ययनार्थी हा नेहमी आदर्शाच्या शोधात असतो. अध्ययनार्थी आदर्श वर्तनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. आदर्शाचे परिणाम मेंदूत जतन करून ठेवतो. अध्ययनार्थी आपले वर्तन इतरांना आवडते की नाही याचा तो विचार करत नाही. तर यातील डी हे ऑप्शन चुकीचं आहे किंवा सुसंगत नाही. अध्ययनार्थी आपले वर्तन इतरांना आवडते की नाही याचा विचार तो करत नाही. हे चुकीचं असून तो विचार करतो आणि त्यानुसार आपली आवड निवड बदलतो. B.F. स्किनर यांनी साधक अभिसंधान उपपत्ती सिद्ध करण्यासाठी सर्वप्रथम कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? कबूतर या प्राण्यावर. सायकोलॉजी हा शब्द कोणत्या भाषेतून तयार झाला? ग्रीक. अध्ययन प्रक्रियेत परिपक्वतेला अनन्यसाधारण महत्त्व असते हे कोणी सिद्ध करून दाखविले? गिझेल. खाली दिलेले सूत्र कोणी मांडले होते? वुडवर्थ यांनी. तर बी बरोबर SOR म्हणजे बिहेवियर इज इक्वल स्टिम्युलस ऑर्गॅनिझम रिस्पॉन्स म्हणजेच वर्तन बरोबर उद्दीपक जीव प्रतिक्रिया.
डॅश या मानसशास्त्रज्ञाने वाटाण्यावर प्रयोग करून नवजात पिढीमध्ये मागील 3 पिढ्यांचे गुणदोष संक्रमित होतात हे सिद्ध केले. ग्रेगार मेंडेल यांनी अध्यापनाच्या चर्चा पद्धतीशी सुसंगत नसलेले विधान कोणते? वेळखाऊ पद्धत आहे. प्रत्येक घटक चर्चेने शिकवता येतो. विद्यार्थ्यांतील सहकार्य भावना तसेच नेतृत्व गुण विकास पावतो. समस्या निराकरण होऊन घटकाचे आकलन सोपे होते. तर यातील बी हे सुसंगत नाही. प्रत्येक घटक हा चर्चेने शिकवता येत नसतो. हर्बार्ट, पेस्टॉलॉजी तसेच फोबेल या विचारवंतांच्या प्रभावामुळेच 19व्या शतकात डॅश मानसशास्त्र या शाखेचा जन्म झाला. शैक्षणिक मानसशास्त्र. डॅश यांनी अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी मानसशास्त्र शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय अशी व्याख्या मांडली. स्किनर यांनी कल्पनेचे प्रमुख प्रकार कोणते? रचनात्मक व पुनरुत्पादित. पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा कोणत्या देशात सुरू झाली? जर्मनी. कोणता अवधानाचा प्रमुख प्रकार नाही? वस्तुनिष्ठ हा अवधानाचा प्रकार नाही, तर ऐच्छिक, अनैच्छिक आणि अभ्यस्त हे अवधानाचे प्रमुख प्रकार आहेत. खालीलपैकी कोण प्रभुत्व संपादन उपपत्तीचा उद्गाता होय? डॉक्टर ब्लूम. शिक्षण म्हणजे विकासशील असा वर्तन बदल अशी शिक्षणाची व्याख्या कोणी केली? गेट्स यांनी. टर्मन यांच्या वर्गीकरणानुसार शीघ्र बुद्धीच्या माणसांप्रमाणेच डॅश बुद्धीच्या माणसांचे प्रमाण देखील 15.0% इतकेच असते. उपसामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या माणसांचे प्रमाण देखील 15.0% इतकेच असते. साहचर्यवादी उपपत्तीत गुथ्री यांनी सानिध्य अभिसंधान उपपत्ती मांडली. हल यांनी पद्धतशीर वर्तन उपपत्ती मांडली. दोन्ही बरोबर आहेत. एडवर्ड थॉर्नडाईक यांनी अध्ययनविषयक उपपत्ती डॅश या ग्रंथात मांडली. ॲनिमल इंटेलिजन्स. सिगमंड फ्रायड यांनी इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स हा ग्रंथ लिहिलेला आहे. डॅनियल गोलमन यांनी इमोशनल इंटेलिजन्स हा ग्रंथ लिहिलेला आहे. इलियट ॲरोन्सन यांनी द सोशियल ॲनिमल हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर एडवर्ड थॉर्नडाईक यांनी ॲनिमल इंटेलिजन्स हा ग्रंथ लिहिलेला आहे. डॅश या शरीर विज्ञान शास्त्रज्ञाने अभिजात अभिसंधान उपपत्ती मांडली. पॅव्लॉव. डॅश या मानसशास्त्रज्ञाने गरजांचे किंवा प्रेरणांचे वर्गीकरण मनोऱ्याप्रमाणे केले आहे. अब्राहम मास्लो यांनी. कोणता नियम हा एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मांडलेला नाही? प्रभुत्व संपादनाचा नियम हा थॉर्नडाईक यांचा नाही, तर सज्जतेचा, पुनरावृत्तीचा, त्याचबरोबर परिणामाचा सिद्धांत किंवा नियम हा एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मांडलेला आहे. डॅश या प्राण्यावर प्रयोग करून समस्या मर्मदृष्टीनेच सोडविल्या जातात ही बाब कोहलर यांनी सिद्ध करून दाखविली. माकड या प्राण्यावर, तर त्या माकडाचे नाव सुलतान असे होते आणि तो एक चिंपांझी होता. लेविन यांच्या ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्तीमध्ये व्यक्तीचे जीवन क्षेत्र प्रामुख्याने डॅश काळाशी संबंधित असते.
वर्तमान काळाशी संबंधित असते. ज्ञानाच्या रूपांतराचे सूत्र कोणते? ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. अध्ययन, निरीक्षण, समस्या विमोचन. तर अध्ययन, निरीक्षण, समस्या विमोचन हे ज्ञानात्मक अध्ययन सूत्र आहे. तर नैसर्गिक चेतक अधिक कृत्रिम चेतक आणि त्यास मिळणारा प्रतिसाद हे पॅवलॉव यांच्या अभिसंधानाचे सूत्र आहे. उद्दीपक व प्रतिसाद सहसंबंध हे थॉर्नडाईक यांचे साहचर्यवादी सूत्र आहे. तर उद्दीपक, जीव, प्रतिक्रिया हे वुडवर्थ यांचे वर्तनाचे सूत्र आहे. तर या सर्व सूत्रांचा तुम्हाला चांगला पाठांतर करणं गरजेचं आहे. पूर्वानुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात होणारी जुळवाजुळव म्हणजे विचार, अशी विचारांची व्याख्या कोणी केली? मन यांनी. बुद्धिमापनासंबंधी द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? स्पियरमन यांनी. खालीलपैकी अवधानाचा प्रमुख प्रकार कोणता? तर ऐच्छिक, अनैच्छिक, अभ्यस्त हे सर्व अवधानाचे प्रमुख प्रकार आहेत. वर्तनाला दिशा देणे म्हणजेच डॅश होय. प्रेरणा. कोणता नियम हा अनुवंशासंबंधीचा आहे? साधर्म्याचा, वैविध्याचा आणि परागतीचा हे सर्व नियम अनुवंशासंबंधीचे आहेत. मानसिक वयाचा शोध लावणारे मानसशास्त्रज्ञ अल्फ्रेड बिने. लहान मुलांचे मन हे कोऱ्या पाटीसारखे असते हे उद्गार कोणाचे? जॉन लॉक यांचे. मानवी जीवनातील सर्वात मौल्यवान कालखंड कोणता? कुमारावस्था. डॅश यांनी कवटी शास्त्राचा अभ्यास केला. गॉल यांनी. डॅश अवस्थेत कृतक विश्वास महत्वाचा असतो? शैशव अवस्थेत. बोधात्मक विकासाचा सखोल अभ्यास कोणी केला? पियाजे. बालकांच्या व्यक्तिमत्वाचे मापन करण्याची सर्वाधिक वस्तुनिष्ठ पद्धती कोणती? समाजमिती पद्धती ही बालकांच्या व्यक्तिमत्वाचे मापन करण्याची सर्वाधिक वस्तुनिष्ठ पद्धती होय. खालीलपैकी विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती कोणती नाही? तर व्याख्यान पद्धती ही विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती नाही. चर्चा पद्धती, स्वयं अध्ययन पद्धती, त्याचबरोबर पर्यवेक्षित अध्ययन पद्धती ही विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती आहे.